अंबाजोगाई शहरात योगेश्वरी ब्लड बँकेचं उद्घाटन बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। अंबाजोगाई शहरात ग्रामीण भागातून रुग्ण येण्याचं प्रमाण खूप आहे। कुठल्याही रुग्णालयात शस्त्रक्रिया असेल किंवा रुग्णाला तातडीची रक्ताची गरज असेल तर नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ होते। सर्व काही करण्याची तयारी असताना सुद्धा वेळेत रक्त मिळत नाही। त्यामुळे कधी कधी रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो तर कधी कधी रुग्ण सुद्धा दगावतो। म्हणूनच अंबाजोगाईतील प्रसिद्ध असे डायग्नोस्टिक व आधार डायग्नोस्टिक सेंटरचे डॉक्टर नितीन पोद्दार व लक्ष्य फाउंडेशन आणि दर्शन फाउंडेशनचे संस्थापक सुलक्षण शिंदे यांनी अंबाजोगाई शहरात रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेत वेगवेगळ्या गटाचं रक्त उपलब्ध करून देण्यासाठी योगेश्वरी ब्लड बँकेची सुरुवात नुकतीच रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आली। योगेश्वरी ब्लड बँकेचं उद्घाटन बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आला। तर या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे, IMA अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे व अंबाजोगाई येथील वृद्धत्व व मानसिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्नेहल होळंबे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांचा सत्कार हा डॉक्टर नितीन पोद्दार व सुलक्षण शिंदे आणि इतरांनी केला। मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आणि असे उपक्रम राबवण्याची खऱ्या अर्थानं गरज असल्याचं सांगितलं। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। आमच्या आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितली, त्याच्यामध्ये रक्तमोक्षण करतात। रक्तमोक्षणामध्ये 100 ml, 150 ml, 200 ml असं रक्त काढतात। त्याच्याने बरेच स्किन डिसीज जे असाध्य रोग आहेत ते सर्व कमी होतात। तर आयुर्वेदानं पण ब्लड डोनेशनचं महत्त्व सांगितलेलं आहे, तसंच ॲलोपॅथीमध्ये तर आहेच। तर मला हे सांगायचं आहे की रक्ताचं किती फार म्हणजे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि एका रक्ताच्या बॅगनं एक जर पेशंट वाचला तर त्याच्यावर आधारित जे काही सगळं कुटुंब आहे त्याच्यातले त्या फॅमिलीचं तर आहे आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांचं जीवन हे अधिक सुखकारक आणि सुखमय होतं। मला असं वाटतं शिंदे बंधूंनी या परिसरामध्ये खाजगीमध्ये पूर्ण ब्लड बँक असलेली पहिली ब्लड बँक आणली आहे। खरोखरच या अंबाजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या वैभवामध्ये हे भर घालण्यासारखं आहे आणि यामधनं नक्कीच गोरगरिबांची सेवा होणार आहे, कमी दरामध्ये होणार आहे। याबद्दल विशेष त्यांचं कौतुक। काही दिवसापूर्वी यांचे बंधू सुदर्शन शिंदे यांनी मला वाटले की आपल्याला प्रोग्राम घ्यायचा आहे उद्घाटनाचा, तर कसा घेता येईल, तर त्याबाबत सरांना मी खरंच मला आज खूप आनंद होत आहे की आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा एक ब्लड बँक सपोर्टिव्ह असं मी म्हणेन स्थापन झालेली आहे। आपल्याकडे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ब्लड बँक आहे, हे ब्लड बँक चांगल्या पद्धतीने काम करते, महाराष्ट्रात नंबर 1चे आहे। त्याच्यामध्ये आम्ही ब्लीड करतो, सर्व प्रकारचे कॉम्पोनंट ते काढले जातात। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की रोज जवळपास 40 सीझर आमच्याकडे होतात आणि तसेच सर्जरी हे 10 ते 12 सर्जरी असतात आणि ऑर्थोपेडिकच्या 10 ते 12 असे 50 ते 60 सर्जरी आमच्याकडे होतात आणि त्या प्रमाणामध्ये ब्लडचा तुटवडा नेहमी जाणवतो। उद्घाटक या नात्यानं सर्वप्रथम या रक्तपेढीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि रक्त हा सगळ्यात मोठा म्हणजे आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न। कारण काय आहे की आम्ही शासकीय सेवेत काम करतो, सर काम करतात, आम्ही काम करतो, बाकीची मंडळी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतात। कुठलंही इन्स्ट्रुमेंट आणायचं असलं, इक्विपमेंट आणायचं असलं, काही मेडिसिन आणायचं असलं तर आपल्याला बाजारात उपलब्ध असतं। इथं नाही भेटलं तर आपण लातूरहून आणू, लातूरला नाही भेटलं तर पुण्याहून आणू, पुण्याला नाही भेटलं तर मुंबईवरून आणू। परंतु हे रक्तच एक अशी गोष्ट आहे की ती बाजारात भेटत नाही, ती आपल्या माणसाच्या शरीरातच तयार होते आणि ते माणसाच्या शरीरातूनच घ्यावी लागते। आणि त्याच्यामुळे हे रक्ताचा हा अतिशय काय म्हणतो त्याला नाजूक प्रश्न आमच्या याच्यामध्ये असतो। मागच्या महिन्यामध्ये मी इथं बीडला जॉईन झालो
तर रक्तपेढीमध्ये आमच्या एवढं शॉर्टेज म्हणजे एका ग्रुपच्या एक किंवा दोन बॅग उपलब्ध असायच्या. मग आता हे सगळं इलेक्शनचं वातावरण आहे. मग आम्ही काय केलं सर, एक मागच्याच महिन्यामध्ये आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये एक AC हॉल तयार केला. तर शासकीय रुग्णालयामध्ये तुमच्या एवढं सगळं टापटीप थोडं कमी जास्त असतं आमचं, तर एक हॉल तयार केला. त्याला सगळीकडून 3 बॅनर लावले आणि लोकांना विधानभवनात जायचं आहे, कुणाला ह्याच्यात संसदेत जायचं आहे. तर आम्ही त्याला एक नाव दिलं रक्तदान भवन म्हणून. आणि त्याचं डेकोरेट असं केलं की बाबा तिथं आल्यानंतर माणसाला जरा रक्त देताना समाधान वाटावं. आणि सुरुवात मी स्वतः रक्त देऊन म्हणजे नुसतं सांगायचं आणि रक्तदान करा म्हणून आव्हान करणं, त्याच्यापेक्षा स्वतः रक्तदान. पण त्याचा इफेक्ट असा झाला की आम्ही ते सगळ्या सोशल मीडियावर फिरवलं. तर 24 तासामध्ये कुणालाही न बोलवता 24 तासामध्ये 24 ब्लड त्या ठिकाणी जमा झाले. आणि एक आम्ही संकल्पना मांडली की आत्ता आम्ही बोलत होतो, डॉक्टर घुगे साहेब सांगत होते की कुणाच्या तरी महापुरुष असतील किंवा एखाद्या नेते मंडळी असेल, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण रक्तदान शिबिरं घेतो. त्याचा अडचण अशी होते, आता समजा डिसेंबरमध्ये आलं तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये 2 मोठमोठ्या नेत्यांच्या, दिवंगत नेते असतील किंवा विद्यमान नेते असतील, त्यांच्या एकाच दिवशी जयंती किंवा जन्मतारीख. मग त्या दिवशी इतकं ब्लड जमा होतं की मग त्याचं काय करावं, म्हणजे त्याची एक्सपायरीनंतर त्याचं काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण होतो. तर आम्ही एक संकल्पना अशी मांडली की तुमच्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच रक्तदान करा.